नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत. आणि हा अभ्यास करत करत आपण आता संविधानाच्या भाग शेवटचा असलेला म्हणजे 22 पर्यंत पोहोचलो आहोत. तर चला लगेचच या भारतीय संविधानाच्या शेवटच्या भागाला सुरुवात करूया. भारतीय संविधानाच्या भाग 22 मध्ये आपल्याला त्याचं संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने याबाबतची माहिती मिळणार आहे आणि ज्याचं विभाजन 393 ते 395 या अनुच्छेदांमध्ये झालेला आहे. अनुच्छेद 393 नुसार हा संविधानाला अधिकृतपणे नाव देतो. या अनुच्छेदामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की या संविधानास भारताचे संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे म्हटले जाईल. जेव्हा आपण या दस्तऐवजाचा उल्लेख करतो तेव्हा आपण याच नावाचा वापर करतो. सर्व कायदेशीर दस्तऐवज आणि न्यायालयांमध्ये हाच संदर्भ वापरला जातो. तर याची तरतूद नावाची ही आपल्याला 393 या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळते. अनुच्छेद 394 सांगतं की संविधान कधी लागू झाले याबाबतची माहिती या अनुच्छेदाच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते. यामध्ये नमूद केले आहे की काही विशिष्ट अनुच्छेदे, उदाहरणार्थ नागरिकत्वाशी संबंधित 26 नोव्हेंबर 1949 रोजी तात्काळ लागू झाली. मात्र उर्वरित संविधानाचा मुख्य भाग 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाला, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1949 ज्यात अनुच्छेद 5, 6, 7, 8, 9, 60, 388 इत्यादी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली आणि 26 जानेवारी 1950 मध्ये संविधानातील उर्वरित सर्व तरतुदी लागू झाल्या आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. मग या संदर्भातली केस स्टडी 26 जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याच दिवशी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला संविधान लागू होण्याचा आणि तोच दिवस आपण रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. अनुच्छेद 394 क मध्ये हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ म्हणजे ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट इन द हिंदी लँग्वेज हा अनुच्छेद 58व्या संविधान दुरुस्ती 1987 द्वारे संविधानात जोडला गेला. मूळ संविधान इंग्रजीमध्ये तयार केले गेले होते. या अनुच्छेदांमुळे केंद्र सरकारला राष्ट्रपतीच्या आदेशाने संविधानाचा हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ म्हणजेच ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट प्रकाशित करण्याचा अधिकार मिळाला. याचा अर्थ हिंदी पाठ देखील इंग्रजी पाठाप्रमाणेच कायदेशीररित्या तितकाच वैध आहे. जेव्हा संविधानाच्या अर्थाबद्दल संभ्रम निर्माण होतो तेव्हा इंग्रजी पाठ आणि या प्राधिकृत हिंदी पाठाचा संदर्भ घेतला जाऊ शकतो. या अनुच्छेदाच्या समावेशामुळे हिंदी भाषिक राज्यांसाठी संविधानाचा अभ्यास आणि अंमलबजावणी करणे अधिक सोपे झाले आहे. म्हणजे मूळ संविधान हे हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे आणि ज्याचं कायदेशीररित्या जर बघायचं झालं तर हिंदी पाठ वापरला जातो आणि राज्यानुसार हिंदी भाषिक राज्यांसाठी प्राधिकृत हिंदी या भाषेचा संविधानाचा वापर केला जातो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याची मराठी अनुवाद करून हे संविधान वाचत असतो किंवा बघत असतो. आणि अनुच्छेद 395 शेवटचा आणि तोही निरसित झालेला आहे. हा अनुच्छेद जुने कायदे रद्द करण्याशी संबंधित आहे. या अनुच्छेदांमध्ये स्पष्टपणे नमूद केले गेले होते की भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर ब्रिटिश काळातील 2 प्रमुख कायदे रद्द ठरवले जातील. भारत सरकार अधिनियम 1935, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 आणि द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 हे 2 ऍक्ट हे कायदे आपल्याला रद्दबाबत ठरवले जातील. हे आपल्याला या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतं. या अनुच्छेदाला नंतर रिपील म्हणजे निरसित करण्यात आलं कारण या कायद्याचे काम संविधानाच्या अंमलबजावणीने आपोआपच संपुष्टात आणले. मग संविधानाच्या अंमलबजावणीनंतर भारत सरकार अधिनियम 1935 मधील सर्व तरतुदी आपोआप रद्द झाल्या आणि भारतीय संविधानाच्या तरतुदी लागू झाल्या. मग भारतीय संविधानाचा भाग 22 हा संविधानाचा समापन म्हणजे कन्क्लुडिंग भाग आहे, जो सुनिश्चित करतो की संविधानाचं अधिकृत नाव म्हणजे भारताचे संविधान, जे आपल्याला 393 सांगतं आणि 394 नुसार संविधानाची अंमलबजावणी कधी झाली आणि कोणते कायदे हे 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाले आणि उर्वरित हे 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले. आणि 394 क आपल्याला सांगतं संविधानाचा हिंदी भाषेतील प्राधिकृत आणि कायदेशीर पाठ उपलब्ध झाला. आणि 395 कलम सांगतं की संविधानाचे आधीचे जुने कायदे जो 1935 आणि 1947 मधला कायदा हे दोन्ही कायदे हे रद्द झाले. मग एकूण उद्देश काय तर या भागाचा उद्देश संविधानाच्या दस्तऐवजाला कायदेशीर, भाषिक आणि ऐतिहासिकरित्या
पूर्ण आणि वैध बनवणे हा आहे. तर अशा पद्धतीचा हा शेवटचा भाग म्हणजे 22, ज्याचे आता 3 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 393 काय सांगतो? दुसरा प्रश्न, संविधान पूर्णपणे कधी लागू झाले? तिसरा प्रश्न, ब्रिटिश कायदे कधी रद्द झाले? तर हे 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे. आणि अशा प्रकारे होतं आपल्या भारतीय संविधानाचे हे सर्व भाग, ज्याचं विभाजन आपल्याला ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळालं. सुरुवातीला 22 भाग होते, पण नंतर जशा अमेंडमेंट झाल्या, घटना दुरुस्ती झाल्या, त्याच्यामध्ये वेगळे भाग जोडले गेले आणि आता एकूण 22 नसून 25 भाग आहेत, ज्याचं विभाजन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि ते उप अनुच्छेदामध्ये त्याचं विभाजन असल्यामुळे किंवा उपभागामध्ये असल्यामुळे तो आकडा आपल्याला 22 दिसतो, पण एकूण भाग हे 25 आहे. आणि सुरुवातीला त्यातले जे अनुच्छेद होते ते 395च्या आसपास होते, पण जसे जसे अमेंडमेंट होत गेल्या, घटना दुरुस्ती होत गेली, ते कलम किंवा ते अनुच्छेद 395 वरून 470च्या आसपास आपल्याला बघायला मिळतं. तर अशा पद्धतीचं हे भारतीय संविधान होतं, जे तुमच्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि सर्व स्पर्धकांना, सर्व नागरिकांना हा भाग समजला असेल अशी अपेक्षा करते. पण संविधान इथे संपत नाही. अजून आपले संविधानावर असलेल्या अनुसूच्या, परिशिष्ट हे सर्व बाकी आहे. आणि जे कोणी परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी सराव प्रश्न देखील येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा जसं तुम्ही आतापर्यंत संविधानाचा भाग समजून घेत आला, येणाऱ्या काळात देखील भारतीय संविधानाच्या आधारित किंवा भारतीय संविधानाशी निगडीत असलेले इतर माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या मालिकेच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत राहणार आहोत आणि तुम्ही निश्चितच यापुढेही आमची साथ देणार याची खात्री आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अनुसूच्या, परिशिष्ट आणि अमेंडमेंट्स म्हणजे घटना दुरुस्ती या सर्वांची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.